मध्ये शाब्दिक सुमनाने सहर्ष स्वागत करतोय. येतो तुमच्या समवेत या मैदानामध्ये. नक्कीच एक नवीन सुरुवात, पुन्हा एक नवी आशा, या कर्तृत्वाला मिलो एक पुन्हा नवी दिशा, नवी स्वप्न, नवी क्षितिज, नवीन कला गुण, नवीन कला आविष्कारासह तुमच्या समोर घेऊन येत आहोत एक कर्तबगारीचा आखाडा, म्हणजे आई एकविरा चषकाचा सोहळा. याची देही याची डोला हा पावा एक क्रिकेटचा सोहळा. तसेच सन्माननीय अविनाशजी राऊत सर, आपण कुठे असाल तर आयोजकांची विनंती होते आमच्या व्यासपीठाकडे यायचंय, स्थानपन्न व्हायचंय. अविनाशजी राऊत सर, आपण कुठेही असाल तर स्वतः आयोजक देवीदासजी खाटेकरे आपणास आमंत्रित करत आहेत. तर तुमचं शुभ आगमन आमच्या या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न होऊन आमचा कार्यक्रम द्विगुणित करायचा असं त्यांच्याकडून निवेदन येत आहे. तर जाऊया, 4 षटक असतील, फार लाख मोलाची षटकं बघायला मिळतील. महालीपाडा ज्या बाजूने खेळ करतोय त्याच ताकदीने सतीश सोखंडे अँड कंपनी म्हणजे शिरगाव संघ सुद्धा तेवढा ताकदीचा पाहूया. कारण जॉन्टी अँड कंपनी तब्बल 5 चेंडू 5 षटकार ज्या जॉन्टीने खेळले गटातून निघण्यासाठी अप्रतिम, नक्कीच डोळ्याची पारणे फेटली होती. आणि आज आपण जॉन्टीला पाहतोय या मैदानामध्ये आपला संघ नक्कीच एक चांगला खेळ करेल. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षण सजलंय. पहिलं षटक 3 यार्ड सर्कलचा असेल, नक्कीच ते चक्रव्यूहावर असलंय आणि 2 सलामीचे फलंदाज मैदानामधून आगेकूच करतील ते मालीपाडा संघाचे. तर लवकर मालीपाडा संघाला सुद्धा विनंती आहे का आपले 2 मातबर फलंदाज मैदानामध्ये येऊ द्या. नक्कीच एक दिमागदार आयोजन, कल्पक संयोजन, प्रशस्त मैदान, माणसांनी भरलेले क्रीडांगण आणि अनेक क्रीडा रसिकांच्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अनोखी एक दैदिप्यमान क्रिकेटची 16ची आपण स्पर्धा पाहतो ती म्हणजे आई एकविरा चषक. नक्कीच आज त्या चषकाचा सोहळ्याचा सांगता म्हणजे ग्रँड फिनाले, आजचा शेवटचा दिवस. नक्कीच खूप बिग फाईट, बिग बॅटल बघायला मिळेल शिरगाव विपक्ष मालीपाडा या 2 संघांमध्ये. तर मालीपाडा संघाला विनंती आहे लवकर फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्यायचे. तर पहिल्याच सामन्यामध्ये श्याम आणि छोट्या जी सलामीची जोडी बघितली होती तीच जोडी मैदानामध्ये पाहतोय आज आपण मालीनगर या संघाकडून. नक्कीच सागर खाटेकडे अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला जायचंय. तसेच स्वतः आयोजक देवीदासजी खाटेकर यांना आपण पाहतोय. लवकर पंचांनी हा कार्यभाग स्वीकारायचे. सामना क्षेत्ररक्षणाच्या चक्रव्यूहामध्ये आपण पाहतोय सतीश सोखंडे जॉन्टी अँड कंपनी म्हणजे शिरगाव संघ ना 2 मातब्बर फलंदाज म्हणजेच छोट्या उर्फ श्याम ही जोडी मैदानामध्ये मालीपाडा या संघाची. नक्कीच खूप रोमांचकारी सामना पुन्हा बघायला मिळेल. ज्या आदिनाथने सफल झालं, स्वतःला सावरलं, 1 धाव अंकित केली आणि विजय संपादन केलं. नक्कीच स्पर्धेतून बाहेर पडला सरगाव संघ, परंतु प्रेक्षकांची मन जिंकली सरगाव संघानं मी म्हणेल. नक्कीच हाय व्होल्टेज मॅच आणि त्याच्यामध्ये शेवटला 1 चेंडू 1 धाव असताना विजय खेचला तो आदिनाथनं आपल्या संघासाठी, मालीपाडा संघासाठी. तर रुपेश असेल गोलंदाजीवर, मला वाटतंय पहिलं षटक आपल्याला बघायला मिळेल ते समोर एंड कडून रुपेशच्या गोलंदाजीवर. तर सलामीसाठी स्ट्राईकला पाहतोय श्यामला, नॉन स्ट्राईकला असेल तो छोट्या आणि रुपेश जाईल आपला पहिला षटक मार्गस्थ करेल, प्रगतीपथावर घेऊन येईल आपल्या गावासाठी, शिरगाव संघासाठी. नक्कीच उगळेवाडी संघाकडून मालीपाडा संघासाठी हार्दिक शुभेच्छा आहेत. बेस्ट ऑफ लक येतात. नक्कीच पाहूया पहिला चेंडू गेम ऑन करतायत रुपेश
मॅन फ्रॉम शिरगाव संघाचा हा एक अष्टपैलू खेळाडू आज पहिला चेंडू आपल्या हाताने घेऊन येईल. पाहूया ओव्हर द विकेट साठी. हो स्ट्रेट डाय फटका स्वतःच्या फॉलो मध्ये अडवण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग स्टॉपला जाऊन थांबतोय आणि नक्कीच हा डाबर चौनप्राश एक संघर्षमय चौकार येतोय. नक्कीच सुरुवात अप्रतिम बघायला मिळाली. ज्या ईर्षेने खेळायला आले त्याच ईर्षेने खेळ करताना पाहायला मिळत आहेत. श्याम काही वर्ष आपल्या गावासाठी व्यतीत केलेला आज पुन्हा तीच उमेद तीच आशा पल्लवित करतात आपल्या संघासाठी. नक्कीच वेगळ्या ईर्षेने बघायला मिळतोय हा फलंदाज म्हणजे श्याम. पाहूया ओव्हर द विकेट रुपेश. वाव चेंडू थांबणार नाही. चेंडू मॅक्झिमम बिग 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 षटकार. यस नक्कीच माळीपाडा संघासाठी कॅश प्राइज येतोय. सन्माननीय वसंतजी घाटेकर यांच्याकडून 3 षटकारासाठी 101 रुपयाचं कॅश प्राइज येतोय. बॅक टू बॅक अतिशय पारी खेळतोय श्याम. आपला क्लास दाखवतोय, आपली गुणवत्ता दाखवतोय, आपली कसब दाखवतोय, आपली जिद्द दाखवतोय, आपला प्रयत्न नक्कीच यशोधडीला लावतोय. मॅन फ्रॉम आज ऑन फॉर्म मध्ये येतोय. नक्कीच इन फॉर्म फलंदाज काही वर्षाचा अनुभव आज आपल्या संघासाठी तारणार्थ ठरतोय. बॅक टू बॅक 2 मोठे फटके, चौकार, षटकार, 10 धावा. खूप सुरेख खेळ बघायला मिळाला. रुपेश सोखंडे व फार मोठं आक्रमण. पाहूया ओव्हर द विकेट साठी पुन्हा आपला अँगल बदलतायत रुपेश. वाव नक्कीच स्वतःला शफल केलं होतं. कमबॅक करतायत परंतु मी म्हणेल निर्धव चेंडूची सांगता होतीये. नक्कीच निर्णायक बॅक टू बॅक 2 चेंडू कमबॅक करतोय. ज्यावेळी 2 मोठे फटके आले होते रुपेश आता क्लास दाखवतोय. आपला नक्कीच गुणवत्ता आहे रुपेशकडे सुद्धा. अष्टपैलू खेळाडू रुपेश आज स्वतःला सिद्ध करतोय. ज्यावेळी आक्रमण झालं होतं कमबॅक कसं करावं ते आता दाखवतोय. पाहूया ओव्हर द विकेट साठी पुन्हा नवीन चेंडू जातोय. चेंडू हवेमध्ये परंतु चेंडू मला वाटतंय ISI ट्रेडमार्क A1 क्वालिटीचा षटकार. डीजे खरोखरच ISI ट्रेडमार्क आणि हा बघायला मिळाला A1 क्वालिटीचा षटकार. 6 धावेसाठी धावा येत आहेत 6च्या रूपाने 16. ओ वाव डिफेन्सिव्ह खेळ बघायला मिळाला खरोखर सुरेख. सतरा नक्कीच पहिलं षटक समर्पित केले जाते. वाजवी खेळ संपुष्ट देतोय. बिनबाद 17 खूप सुरेख. श्याम असेल श्यामच्या बॅटमधून 17 धावा पाहायला मिळाल्या. अजून मला वाटतंय छोट्या त्याच इन फॉर्म मध्ये फलंदाजी करेल कारण काहीसा आक्रमक पवित्रा घेण्याचा माणूस असेल. 4 षटकांचा वाजवी खेळ. पहिला षटक खूप महागडे ठरलं रुपेश सोखंडे कारण त्याच्यावर फार मोठं आक्रमण झालं. आपण षटकार बघितले असतील, चौकार बघितले असतील. तदनंतर एक डिफेन्सिव्ह फटका शेवटच्या चेंडूवर बघायला मिळाला. एका धावेसाठी 17 धावा इथं अंकित झालेले आहेत. पहिला षटक मार्गस्थ संपुष्टात येईल तोपर्यंत जाऊया एक सदावार संगीत. तर जाऊया दुसरं षटक. मोहन जातोय स्वतः आपल्या खांद्यावर घेऊन. मोहनच्या रूपाने पाहणार आहोत आपण. नक्कीच पहिलं षटक महागडे ठरलंय आणि एक स्वैर मारा
नो. नक्कीच एक स्वेर मारा पाहायला मिळाला. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या आहे ती 18 धावा. नक्कीच फ्री हिट असेल या चेंडूवर. तर जातोय पुन्हा गोलंदाजा मार्कवर असेल तो गोलंदाज. हो रिवर्स खेळले चेंडू वन बाउन्स मला वाटतं जातोय पंच. नक्कीच वन बाउन्स चेंडू रोग होतोय 4 धावेसाठी. 4 धावा येत आहेत. 4 धावेने धावसंख्या पुढे सरसावते. नक्कीच आक्रमण केलंय मला वाटतं या श्यामनं वाव. पुन्हा वारंवार आपल्या फलंदाजीत चुनूक दाखवतोय. नक्कीच एक आग ओकणारी पारी खेळतोय. धावसंख्या ती 22 धावा. तर जाऊया थोडी महागडी गोलंदाजी बघायला मिळतीये. कारण बिनबाद धावसंख्या चांगली स्कोरबोर्डवर पाहतोय आपण 22-22. पुन्हा एकच लाईनने स्वतःला शपल करून खेळले चेंडू मला वाटतंय नक्कीच अनस्टॉपेबल कन्सल्टेशन जातोय. नक्कीच इथं थांबण्याचं नाव घेत नाही या श्याम. षटकार बिगिट. सन्माननीय वसंतजी खातेकर यांच्याकडून हॅट्रिक षटकारासाठी 101 रुपयाचं कॅशबॅक झालंय. पहिला षटकार तर पाहायला मिळाला. नक्कीच खूप सुरेख श्याम आज मला वाटतंय आपलातून इनिंग खेळतोय. पहिल्या डावामध्ये अपयशी ठरला होता. आता दुसऱ्या डावामध्ये नक्कीच इनफॉर्म फलंदाजामध्ये आपण त्याला पाहतोय. नक्कीच सूर गवसला मी म्हणेल. वारंवार अतिशय फटके खेळतो. स्वतःला शपल खेळतो. अनस्टॉपेबल कन्सल्टेशन नक्कीच न थांबणारी जी अविश्वसनीय पारी खेळतोय. थांबता थांबवे ना. कारण पहिले षटक मागणं ठरलं होतं रुपेशचं 17 धावा. तदनंतर मोहन आलेत. मोहनवर सुद्धा तेवढं ताकदीने आक्रमण केलं जातंय. बॅक टू बॅक मोठे ब्लास्ट. हो नक्कीच बॉडी लँग्वेजचा वेग आहे. चेंडू थांबणार आहे. चेंडू फाईन लेस स्क्वेअरच्या रिदममध्ये स्किपर कव्हर मध्ये चेंडू जातोय. 4 धावेसाठी नक्कीच एक संघर्षमय चौकार येतोय. काय क्लास आहे बॅटिंगचा. श्याम आपली गुणवत्ता नक्कीच सिद्ध करतोय. वारंवार स्वतःला सावरतोय आणि अप्रतिम फटका येतोय. हा चौकार. तर दुसरं षटक मार्गस्थे 3 चेंडू स्पेस केलेत. 32 धावा. एक महागडे षटक पुन्हा बघायला मिळतंय. मोहनच्या गोलंदाजीवर थोडं चक्रव्यूहावर असतायत जॉन्टी. पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फुल सक्सेसफुल ब्युटिफुल पॉवरफुल दमदार आई एकविरा चषकाचा चौकार. नक्कीच श्यामची एक आग ओकणारी फलंदाजी. हो हो लेटकट केले परंतु स्वतःला शपल केलंय. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय परंतु येईल एक सिंगल. त्यानंतर डबलच्या धावेने आगेकूच होतील आणि नक्कीच 2 धावा. 2 धावा बघायला मिळाल्या. 2 धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या येथे 38 धावा. खूप महागडे षटक ठरतात. जॉइंट अँड कंपनी काहीतरी विचार करावा लागेल. समीकरण हलवावी लागतील. सूत्र बदलावी लागतील. नक्कीच स्वतःला गाफील राहून चालणार नाही. कारण धावसंख्येचा आलेख उंचावला जातोय. धावसंख्या येथे स्कोरबोर्डवर हो सुरेख. नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू आणि विकेट. नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू होता. षटक संपतंय. श्याम आता माघेरी परवतोय. ज्या श्यामनी धुमाकूल घातला होता तो श्याम तंबूच्या दृष्टीने बॅक टू पॅव्हिलियन. धावसंख्या 38.
घेता येत श्याम बॅक टू पॅव्हिलियन. तत्पूर्वी नवीन फलंदाजाला पाहणार आहोत आपण मैदानामध्ये. योगेश नक्कीच उघड्यावाली संघाकडून कॅश प्राईज येत आहे. मालीपाडा संघाने जर प्रथम पारितोषिक पटकावला तर 1001 रुपयाचं कॅश प्राईज ते मालीपाडा संघाला देण्यात येईल असं सांगण्यात येत आहे. जर मालीपाडा संघाने प्रथम क्रमांक घेऊन या मैदानामधून निघून गेला तर 1001 रुपयाचं कॅश प्राईज असेल. उघड्यावाली संघ नक्कीच त्याचा कॅश प्राईज मानांकन हे मालीपाडा संघाला देऊन जाईल. परंतु पाहूया अजूनही सामनेची रोचकता मैदानामध्ये पाहतोय. कारण शिरगाव तेवढा ताकदीचा संघ आहे. मालीपाडा संघाला सहजासहजी विजय मी म्हणेल देणार नाही. नक्कीच 2-4 हात करणार. परंतु पाहूया गोलंदाजच्या मार्कवर जातो गोलंदाज वैभव. फुलरचा चेंडू होता. नक्कीच चेंडू हवेमध्ये परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत केला जातोय. नक्कीच इथं धावा अर्जित केल्या जातात. त्या 2च्या रूपानं 2 धावा पाहतोय. नक्कीच धावसंख्या स्कोरबोर्डवर बघितली तर 40 धावा 40 लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच जी दहशत निर्माण केली होती धुमाकूळ घातला जातो श्याम माघारी गेल्यानंतर. आपण पाहतोय मैदानामध्ये नवीन फलंदाज तर स्ट्राईक एंडला असेल तो छोट्या उर्फ प्रमोद. पाहूया वैभव ओव्हर 2 विकेटसाठी. पुन्हा फुलरचा चेंडू हवेत चेंडू आहे. शतक जज करेल का आणि मला वाटतं येस इट इज आउट. दुसरा विकेट तंबूच्या दिशेला आपण पाहतोय. नक्कीच 2 विकेट जी सलामीला आलेली जोडी मैदानामधून बाहेर काढण्यामध्ये यश मिळालंय. पहिला श्याम असेल त्यानंतर छोट्याला पाहतोय. नक्कीच धावसंख्या स्कोरबोर्डवर चांगली बघायला मिळते परंतु 2 विकेट सुद्धा तेवढ्याच मोलाच्या या मैदानामध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. तत्पूर्वी आदिनाथला पाहणार होतो आपण मैदानामध्ये. तो नक्कीच एक ज्यांनी बहारदार इनिंग खेळली होती मागच्या या मॅच मध्ये स्वतःला शपल करून 1 धाव घेतली. नक्कीच संघाच्या विजयामध्ये मोलाचा वाटा होता त्याचा. आता पुन्हा ह्या मैदानामध्ये एक धुवंदार फटकेसाठी कारण चेसिंगसाठी आता जायचं नाहीये तर आता फक्त एक उच्चांक आलेख वाढवण्यासाठी आज खेळ करेल या मैदानामध्ये आदिनाथ. पाहूया ओव्हर 2 विकेटसाठी वैभव. नक्कीच धीम्या गतीने टाकलेला चेंडू चेंडू 1 बाउन्स फ्लाय होतोय. चेंडू सीमा रेषा बाहेर 4 धावा. चेंडू मैदानात द्यायचे. तर धावसंख्या भरारीने वेग घेते आकार घेते उकार घेते पुढे सरसवते. 44 या घरामध्ये पाहतोय. तिसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना 2 विकेट्स बहुमूल्य विकेट्स आपण बघितल्या बॅक टू पॅव्हिलियन मध्ये जाताना.
प्रत्येक चेंडूची पिचिंग जर बघितली तर स्लोअर पिच चेंडू हाताळण्यामध्ये यशस्वी, परंतु धाबा काही रोखू शकत नाही. 2 धावेला आकार जात आहे. 2 धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती 46. खूप सुरेख एक टार्गेट अचीव करण्यासाठी हॅलो तर नो चेंडू पाहतोय मैदानामध्ये. पंचांनी एक स्वेर चेंडू घोषित केलेला आहे. चेंडू नो आणि नोच राहणार. कोणी सल्लामसलत करू नका. नक्कीच सामना आजच्या दिवसातील एक फार महत्वाचा आहे, परंतु प्रत्येक चेंडू गणिक कुठल्याही प्रकारचा व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करू नका. पंच नो चेंडू, नो चेंडू राहील. तर धावसंख्या पाहतोय आपण 47. खूप सुरेख धावसंख्या बघायला मिळाली आजच्या दिवसागणिक. नक्कीच सुरुवातच खूप चांगली केली होती. तर लवकरात लवकर सामन्याला स्पीडअप द्या. पंच 47 धावा. अजूनही शेवटचा चेंडू मार्गस्थ राहील. फ्री हिट असेल आणि नक्कीच मला वाटतंय धावसंख्या बघितली तर खूप वेगाने पुढे सरसावलेली आहे, कारण तिसरं षटक प्रगतीपथावर असताना वैभव आता मी म्हणलं खूप ताकदीचा वापर केलाय, परंतु शतरक्षक जज करेल आणि नक्कीच येस इट इज आउट. परंतु आउट म्हणता येणार नाही, तो फ्री हिटचा चान्स असेल. ते येथील एकंदरीत 2 धावा खूप सुरेख कमबॅक केलं होतं जज केलं शतरक्षकाने आणि नक्कीच फार मोठा फटका आक्रमण केलं, परंतु 2 धावा इथं अर्जित केल्या जातात. 2 धावेने धावसंख्या पुढे जाते. 49 या अंकावर आपण पाहतोय. 49 योगेश असेल, आदिनाथ असेल. नक्कीच आदिनाथच्या आणि योगेशच्या या बॅटमधून संघाला एक विजय सलामीसाठी एक चांगला आलेख बघायला मिळतोय. तो 49 म्हणजे नक्कीच अर्धशतकाची एक इनिंग खेळण्यासाठी अवघी एक धाव. नक्कीच अर्धशतकाच्या उंबरठ्यावर पाहतोय आपण मालिपाडा संघाला खूप सुरेख फटकेबाजी. आता येणार शेवटचं षटक, स्लॉगवरचा अंतिम षटक, निर्णायक षटक पाहूया घेऊन जाईल तो शिरगाव संघाचा गोलंदाज अमोल. तर अमोलवर थोडस मला वाटतं दबाव असेल, नक्कीच प्रेशर असेल आणि त्या प्रेशरने 7 चेंडू रिलीज करावे लागतील आपल्या गोलंदाजाच्या मार्कवर. तर पाहूया निर्णायक 7 चेंडू, कारण अर्धशतकाच्या उंबरठ्यावर 49 धावा एकवटल्या आहेत त्या मालिपाडा संघानं. खूप सुरेख खेळ बघायला मिळाला सुरुवातीच्या पहिल्या चेंडू गणिक पहिल्या षटकापासून. तर अप्रतिम धुवांधार फटकेबाजी. तर आधीला पाहणार आहोत स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आहे तो योगेश आणि गोलंदाजा मार्कवर असेल तो अमोल. शिरगाव संघाचा चौथं षटक मार्गस्थ आहे, शेवटचं षटक.
पाहूया सामन्याचा पहिला चेंडू आजच्या शेवटच्या षटकामधील. पहिल्या चेंडूला स्वतःला जागा बनवून खेळले फुलरनेचा चेंडू चेंडू जातो मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावेसाठी. नक्कीच मोठा ब्लास्ट आणि येथील या 6 धावा. तर आधीच्या बॅटमधून एक विध्वंसक फटका बघायला मिळाला 6 धावेसाठी. मिड विकेटच्या डोक्यावरून ट्रॅव्हल झाला. नक्कीच स्टँड ऑन डिलिव्हर बघायला मिळाला. 6 धावा येत आहेत, 55 धावा. हो नक्कीच गुडलँड्स मध्ये चेंडू पडला, पंचांनी व्हाईट्स दिला आणि नक्कीच इथे एक धाव पुन्हा अंकित केली जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या ती 56. द्वारली संघ आणि कुक्षी संघ आपण कुठे असाल तर नाणेफेकीसाठी यायचे. द्वारली संघ आणि कुक्षी संघ.
तर पुढील सामन्याची नाणेफेकी पाहतोय आपण. कोकसे आणि द्वारली या दोन संघादरम्यान मॅच असेल. आमच्या एकविरा चषकाच्या टॉस्का बॉक्स मध्ये पाहणार होतो या पुढील सामना आपण. द्वारली संघ टॉस विन, चूज टू फील्ड अँड बॉल फर्स्ट क्षेत्ररक्षणाचा व्यूह रचनेमध्ये पाहायला मिळेल या पुढील सामना असेल. तर जाऊया मैदानामध्ये. द्वारली संघ टॉसविने आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे या पुढील सामन्यासाठी. परंतु मैदानामध्ये जाऊया. मालीपाडा आणि शेरगाव मध्ये जो मॅचचा प्रतिद्वंद्व एक मैत्रित्वाची लढाई होती ती आता आपण पुन्हा एन्जॉय करतोय. आता पाहणार आहोत. तर स्कोअर बोर्डवर पंच त्या मागील चेंडूवर काय करायचं? डेड चेंडू आहे का? ठीक आहे, ओके. तर 55 धावा आपण स्कोअर बोर्डवर पाहतोय. मालीपाडा या संघाची नक्कीच 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर क्रमांक 4 प्रगतीपत्र असेल ते अमोलच्या गोलंदाजीवर. तर पाहूया. ओव्हर 2 विकेटसाठी अमोल जातील. आदिनाथ असेल स्ट्राईकला. खूप सुरेख स्वतःला स्टिअर करून खेळले. नक्कीच आदिनाथच्या बॅटमधून एक सिंगल्स एकवटली जाते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या होती ती 56. नक्कीच आज जमलेला तमाम क्रीडा रसिक प्रेक्षक वर्ग, शिरगाव विपक्ष आपण मॅच पाहतोय. मालीपाडा अकोटप्प्याचा चेंडूला पुल सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल 6 धावेसाठी जातोय षटकार. नक्कीच फार मोठा ब्लास्ट बघायला मिळाला 6 धावेसाठी. 6 धावा येते. 6 धावेने धावसंख्या ती 62. नक्कीच सुरेख खेळ बघायला मिळतोय. एक सिंगल रोखू शकत नाही. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे स्थलांतरित केली जाते. 63 या अंकावर. नक्कीच 63 धावा धावसंख्येचा आलेख मी म्हणेल एक विशालमयी स्कोअर जो बघायला मिळतोय. 63 60+. खूप सुरेख उंची गाठली ती धावसंख्येने या मैदानामध्ये मालीपाडा संघाकडून. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. चेंडू मला वाटतं क्षेत्ररक्षक जज करेल का? आणि नक्कीच तिथं जज करतील. तत्पूर्वी येतील या 2 रन्स. नक्कीच 2 धावेने धावसंख्या पुढे जाते 65. 65 धावा. खूप सुरेख पद्धतीने खोलवर टप्प्याच्या चेंडूला पिचिंग केलं. परफेक्ट मिडल ऑफ मध्ये बॅटमध्ये चेंडू आला आणि नक्कीच 2 धावा इथं बघायला मिळाल्या. 2 धावेने धावसंख्या 65. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू आदिनाथच्या बॅटमधून निघालेला आणि हो जज करतायत. यस, इट इज विकेट. आणि नक्कीच आदिनाथचा फटका, परंतु मिळतो तो झटका. बॅक टू पॅव्हिलियन आदिनाथ. तर 3रा विकेट आपल्याला डगआउटच्या दिशेने जायला बघायला मिळाला आहे तो आधीच्या रूपानं. खरोखर पण तो धावसंख्या 65 पाहतोय आणि विजयाचं लक्ष्य फार अवघड असेल. 66 धावांची इनिंग करावी लागेल. एक वेगळ्या रणनीतीने आक्रमकतेने खेळावं लागेल. एक आक्रमकता दाखवावी लागेल पहिल्या चेंडूपासून, पहिल्या ओव्हरपासून ते विजयासाठी.
66 धावा पहिल्या सेशनमध्ये 4 ओव्हर्समध्ये 3 विकेट्स. नक्कीच फार खूपसुरेख चांगल्या प्रकारे खेळ बघायला मिळाला. आता विजयाचं लक्ष आहे 66 धावा. तर सलामीची जोडी मैदानामध्ये सतीश आणि वैभव जात आहेत. नक्कीच 66 धावांचं लक्ष चेसिंगसाठी खेळ करावा लागेल तो शिरगाव या संघाला. तर पाहूया ज्यावेळी देवपे संघाविरुद्ध आक्रमकता धारण केली होती जॉन्टी अँड सतीश कंपनी, तर त्याच आक्रमकतेने खेळ करेल का आज नक्कीच स्वतःला सिद्ध करावं लागेल. मॅच फार हाय व्होल्टेज मॅच पाहतोय. ग्रँड फिनाले फायनलच्या दिवसामध्ये चाललेला एक प्रतिद्वंद्वी नेतृत्वाची लढाई एन्जॉय करतोय आणि त्याच्यामध्ये मला वाटतंय 66 धावा फार महागडा आव्हान आहे, परंतु काही होऊ शकतं. अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट. तर पहिलं षटक मला वाटतं मार्गस्थ राहील ते गोलंदाजीच्या मार्कवर. सुनील येथील पहिल्या षटकाची सांगता करताना नक्कीच सुरुवात ज्यावेळी फलंदाजीमध्ये केली मालिपाडा संघाने त्याच ईर्ष्येने जर गोलंदाजी जर झाली तर नक्कीच विजय संपादन करण्यामध्ये कोणीही रोखू शकत नाही. परंतु सतीश सकंडे अँड कंपनी एक वेगळ्या ईर्ष्याने वेगळ्या रणनीतीने या मैदानामध्ये उतरलाय. पूर्णपणे फ्रंट पर सजवलाय. पहिल्या चेंडूवर मोठा लाभ केला. चेंडू सीमारेषे बाहेर वन बाउन्स जातोय. नक्कीच मिड विकेटची दिशा क्लिअर करतोय. येथील ह्या 4 धावा. जिंकून दाखव बारक्या मल्हार यो सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार हर पाहिजे घेऊया. विजयाच्या ईर्ष्यानेच नक्कीच सुरेख खेळ बघायला मिळतोय तो आपल्याला या मैदानामध्ये. जॉन्टी अँड कंपनीकडून पहिला चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू बाहेर जातोय. वन बाउन्स साठी 4 धावेला आकार देतोय. नक्कीच श्रीगणेश केला जातो 4 धावेने. सुरुवात तर चांगली केली मी म्हणेल. क्रॉस लाईन केले आहेत. लिडिंग एज घेतले चेंडूने. नक्कीच परफेक्ट मिडल ऑफ बॅट मध्ये चेंडू पाहायला मिळाला नाही, परंतु एक एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती 2 चेंडू 5 धावा. नक्कीच सुनीलचं कमबॅक बघायला मिळालं. कारण जर तुला सरळ आता मी म्हणेल फटके येत होते तर रिव्हर्स खेळण्याचा काहीच उपयोग नाही, कारण रिव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक जज केल्यानंतर आता कमबॅक करतोय सुनील. नक्कीच आपल्या फुटवर्कचा वापर केलाय आणि योग्य टप्प्यावर गोलंदाजी बघायला मिळाली. निर्धाव चेंडू बघायला मिळाला. 3 चेंडूंचा खेळ झाला. 2 चेंडूत 5 धावा अर्जित केल्या होत्या, परंतु तिसरा निर्णायक चेंडू डॉट डिलिव्हरी. खूप सुरेख गोलंदाजी. अर्ध विकेट साठी जात आहेत पुन्हा सुनील. वाव काय लॉलीपॉप फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक सजरा आणि नक्कीच बिग विकेट बॅक टू पॅव्हिलियन मध्ये जाताना दिसते जॉन्टी अँड कंपनी. स्वतः जॉन्टी आता माघारी जातोय. अजूनही जॉन्टी मैदानामध्ये, परंतु वैभवची खेळी संपुष्टात येते. बघितलं सुनीलला पहिलं यश इथं संपादन करण्यामध्ये यश मिळाले, परंतु येणारे रुपेश असतील मैदानामध्ये एक आक्रमक विस्फोटक फलंदाज. टांग्स बघा अप्रतिम टांग्स आणि नक्कीच चेंडूला देतोय फेकून. लॉंग स्टॉपच्या स्ट्राईक फटका येतोय. हा झटका 4 धावेसाठी सुरेख फटका. नक्कीच मॅग्निफिशियंट.
धन्यवाद. नक्कीच संघर्ष करतोय जॉन्टी आपल्या संघासाठी, कारण जॉन्टीच्या बॅटमधून एक धमाका येतोय 4 धावेसाठी. 9 धावा 5 चेंडू. लास्ट अँड बेस्ट प्रोग्रेस डिलिव्हरी सुनील. वाव लेट कट, परंतु सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक जज करेल. तर पूर्वी पाहूया किती धावा येतील. एक घेतले, दुसरीला जात आहेत. गुड बॅटिंग गुड बॉलिंग. आणि नक्कीच सुनीलचं सुद्धा कौशल्य बघायला मिळालं का जॉन्टीला धीम्या गतीने चेंडू हाताला. षटक संपतंय. पहिल्या षटकाचा विचार केला तर 11 धावा, एक विकेट बॅक टू पॅव्हिलियन. म्हणजे सुरेख दोन्ही बाजूनी बॅटल बघायला मिळालं. गोलंदाजी चांगली बघायला मिळाली, फलंदाजी सुद्धा चांगली बघायला मिळाली. तर जाऊया दुसरं षटक कोणाच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन येतील तो मालिपाडा संघ. प्रशांत येत आहेत मला वाटतंय दुसरं षटक मार्गस्थ घेऊन प्रगतीपथावर. 65 धावा 66 धावांचं विजयाचं लक्ष. जोपर्यंत मैदानामध्ये जॉन्टी आहे तोपर्यंत काही होऊ शकतं, कारण एकाएकी लढण्याची जिद्द त्याच्यामध्ये आहे. नक्कीच गुणवत्ता आहे. आज स्वतःला सिद्ध करण्यासाठी तो अजूनही मैदानामध्ये तल टोकून उभा आहे. नक्कीच एक विकेट बघायला मिळाली वैभवच्या रूपानं, परंतु रुपेश आणि सतीश ही महागडी फलंदाजी. तर जाऊया प्रशांतच्या गोलंदाजीवर. दुसरं षटक प्रगतीपथावर राहील ओव्हर द विकेट साठी. खूप सुरेख खेळ बघायला मिळाला पहिल्या षटकागणिक. नक्कीच स्वतःला स्टिअर केले. चेंडू वन बाउन्स रोप होतोय 4 धावेसाठी. नक्कीच डाबर 54 आहे. एकविराज चषकाचा संघर्षमय चौकार येतोय. डीजे विचार करतो तर दुसऱ्या बाजूने रुपेश सुद्धा तेवढा ताकदीचा ताकदवार फलंदाज. आज शिरगाव संघासाठी खूप सुरेख फटका बघायला मिळाला त्याच्या बॅटमधनं. नक्कीच 15 धावा एकवटल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा नवीन चेंडू प्रशांत घेऊन जाईल या समालोचन कक्षातून. नक्कीच आमच्या व्यासपीठकर जी गाडी आगेकूच झाली. सन्माननीय एकनाथजी खाटेकरे यांचं शुभ आगमन या दुपारच्या सत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळालं. नक्कीच सर आपण वेळात वेळ काढून आज आमच्या व्यासपीठावरच आपण स्थानापन्न होऊन या स्पर्धेचा अर्ध आनंद द्विगुणित करायचंय. तसेच त्यांच्या समवेत सन्माननीय तसेच ॲडव्होकेट रुपेश राजोळे यांचं सुद्धा आमच्या व्यासपीठावर शुभ आगमन पाहायला मिळतोय. एस विकेटचं पतन होत आहे. रुपेश बॅक टू पॅव्हिलियन. तसेच गावचे काटेकर गावचे सन्माननीय दिनेश काटेकरे यांचं सुद्धा शुभ आगमन आमच्या व्यासपीठावर या दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळालं. आज नक्कीच अनेक मान्यवरांची मांदियाळी या ग्रँड फिनाले मेगा फायनल मध्ये पाहायला मिळेल. अनेक मान्यवर इथं उपस्थित राहतील वेळात वेळ काढून. तर जाऊया सामन्यामध्ये. एक मोठा झटका बघायला मिळाला. रुपेश फार मोठं विकेट. नक्कीच आपल्या व्यासपीठावर असलेले सन्मान्य पाहुण्यांना मानाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देताना नक्कीच फोटो सेशन करायचंय. बघा आमच्या व्यासपीठावर सामनावर थांबायचे 2 मिनिटं. तर व्यासपीठावर सन्मान्य पाहुण्यांचं मानाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना यथोचित स्वागत करताय ते स्वतः आयोजक देवीदासजी खाटेकरे. नक्कीच आज वेळात वेळ काढून सर आपण आलात, धन्यवाद. जाऊया मैदानामध्ये. हो हो खूपच स्वैर मारा पंच सांगतायत आणि हे 3 एक 9च्या रूपानं तर धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 17 धावा. खूपच सुरेख खेळ बघायला मिळाला होता, परंतु रुपेशचं जाणं एक नैराश्याचं वातावरण असेल. रुपेश एक विस्फोटक फलंदाज. आता जॉन्टीवर पूर्णपणे जबाबदाऱ्या असतील, कारण जॉन्टी एकाएकी किल्ला लढवण्यासाठी अजूनही मैदानात.
नक्कीच आडव्या पट्टीने खेळलेत, एक सिंगल एक पटले, कार्पेट शॉट होता. नक्कीच मिड विकेटला शतरक्षण जज करतो, कॅरी ऑन करेल, फेकी थ्रो सुद्धा चांगली बघायला मिळाली. तर पूर्वी एकच सिंगल एक वटली जाते. एका सिंगल्सने धावसंख्या आता एकाच्या रूपाने का होईना पुढे आगेकूच करते, रवाना होते. नक्कीच धावसंख्या पाहतोय 18 धावा. एक आता हलवार गतीने एक संयमी ऋतीने खेळतोय जॉन्टी, कारण 2 विकेटचं पतन झालंय. येथील या 6 धावा, एक मोठा ब्लास्ट, खूप सुरेख फटका या मैदानामध्ये 6 धावेसाठी जातो. एक संघर्षमय बिग 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 षटकार. धावसंख्या येते 24 धावा. जॉन्टी अजूनही मैदानामध्ये खेळतोय, त्याचं समवेत अमोल असेल, मोहन सॉरी. नक्कीच आता मला वाटतं थोडीशी कमबॅक गोलंदाजी बघायला मिळाली. षटक संपतंय. नक्कीच 2 षटकांचा वाजवी खेळ बघितलं तर 24 धावा एकवटल्यात. अजूनही येणारी 2 षटकं आणि रणसंग्राम बघितलं तर अजूनही खूपच लांबचा पल्ला, कारण विजयाचं लक्ष आहे ते 65-66 धावा. नक्कीच 12 चेंडू आणि 42 धावांचं लक्ष, फार मोठं टार्गेट अचीव करायचंय, परंतु त्या दिशेने पावलं पडतील मला वाटतंय. अजून विस्फोटक फलंदाज मैदानामध्ये सतीशला पाहतोय, ज्याने 5 चेंडू आपल्या स्पेसमध्ये खेळून काढले. नक्कीच 12 धावाचं योगदान. मोहनच्या बॅटमधून एक मोठा तडाखा बघायला मिळाला. 7 धावांवर तो सुद्धा अजून मैदानामध्ये खेळतोय. येणारे 12 चेंडू 42 धावा, अशक्य प्राय गोष्ट शक्य करून दाखवण्याचं हा क्रिकेट. पाहूया आज जॉन्टी महिन्यामध्ये कुठल्या प्रकारे खेळ करेल, कारण लक्ष फार दूर आहे, परंतु त्या लक्ष्याचा प्रवास मला वाटतं खडतर नक्कीच असेल, परंतु प्रवास करताना एक सुरेख फटकेबाजी आतापर्यंत बघायला मिळाली. एकाएकी जॉन्टी आणि मोहन अजूनही किल्ला सर करण्यामध्ये यशस्वी होतील का. फुलरलेनचा चेंडू होता. नक्कीच जॉन्टीच्या बॅटमधून पाहूया, चेंडू जातोय कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या रितामध्ये, डाबर च्यवनप्राश चौकार. नक्कीच खूप संघर्षमय चौकार म्हणूया, कारण विजयाचं लक्ष फार खडतर आहे, परंतु त्या प्रवास त्याच दिशेने केला जातोय. जॉन्टीची बॅट मला वाटतं तलपते. धावसंख्या होती ती 28, 28 लॉस ऑफ 2 विकेट्स. नक्कीच 6 चेंडू आणि 16 धावा. अजून एक प्रकारे एकाएकी किल्ला सर करतोय. रुपेशचं जाणं, त्यानंतर डगआउटमध्ये शांततेचं वातावरण आणि आता आक्रमकता धारण करतोय स्वतः जॉन्टीच्या खिलाबद्दल बोलायचं झालं तर 5 चेंडू 5 षटकार खेळलेत या सामन्यात, नाहीतर या मॅच मध्ये. हो वाव, सुरेख फटका स्वतःला जज करत होते, परंतु मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली. रिव्हर्स केले होते जॉन्टी, फटक्यात ताकद होती. येस, फार बिग विकेट. नक्कीच विकेटचं पतन होतंय. जॉन्टी बॅक टू पॅव्हलियन. तर समीकरण बघितलं, 11 चेंडू 38 धावांचं लक्ष, एक बिग विकेट बॅक टू पॅव्हलियन मध्ये. तर जाऊया मैदानामध्ये. 10 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष असेल. 29 धावा इथं अर्जित केल्यात. एक डॉट चेंडू थोडस संकट विमोचक परिस्थिती ओढवते ती शिरगाव संघाच्या बाजूने, कारण जॉन्टीचं डगआउट मध्ये जाणं, त्यानंतर बॅक टू बॅक निर्धाव चेंडूची सांगता होतीये. प्रमोद खूप गोलंदाजी, हो सुरेख. प्रमोद माळी
या मैदानामध्ये गोलंदाजीच्या रडारमध्ये रनअपमध्ये पाहतोय. नक्कीच एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते. आता पहिल्या सेशनमध्ये चांगली फलंदाजी बघायला मिळाली होती ती मालीनगर संघाकडून. आता गोलंदाजी सुद्धा तेवढं ताकदीची केली जाते. ओव्हर द विकेट नवीन चेंडू. सुरेख नक्कीच बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव चेंडू बघायला मिळाले छोट्याच्या गोलंदाजीवर आणि वर्चस्व दाखवतो. एक डॉट चेंडू मला वाटतंय रिलीज प्रेशर करतोय या सामन्याचं चित्र दाखवतोय. धावसंख्या स्थिरावते, धावसंख्या स्थगित. थोडस लेटकट केले क्षेत्ररक्षक जज करेल का. धावतोय पलतोय मला वाटतंय कव्हर एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू आउटफील्ड मध्ये जातोय. तत्पूर्वी येथील या 2 धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या येते 31 या आकड्यावर पाहतोय. 31 लॉस ऑफ 3 विकेट्स. नक्कीच 3 विकेट बघितलं तर फार मोठी विकेट मैदानामधून पाहायला मिळाली. सतीश, वैभव आणि रुपेश अशा रीतीने या 3 विकेटच्या मैदानाबाहेर गेल्यात. नक्कीच 3 षटकांचा वाजवी खेळ बघितला तर संपुष्टाला येणारे 7 चेंडू धावा. खूपच महागडा आव्हान. आदिनाथ येतात स्वतः संघाचा एक मास्टर ब्लास्टर हार्ड हिटर फलंदाज. आता गोलंदाजीच्या रडारमध्ये आपण त्याला पाहणार आहोत. 6 चेंडू 35. ज्या आदिनाथनं मागील सामन्यामध्ये स्वतःला सिद्ध केलं तो आदिनाथ आता गोलंदाजीमध्ये. पाहूया सुवर्ण गोलंदाजी होते की फलंदाजी इथं निर्णायक ठरते. ओव्हर द विकेट साठी जातील आदिनाथ. 6 चेंडू 35 धावा हे समीकरण आहे आजच्या दिवसामध्ये. ओव्हर द विकेट साठी पुन्हा नवीन चेंडू. नक्कीच चेंडू टप्पा पडल्यानंतर एसटी लगत निघून जाते एसटी वरून आणि तत्पूर्वी एक चेंडूची डॉट सांगता होतीये. तत्पूर्वी बघितलं तर आदिनाथ नक्कीच चांगला चेंडू रिलीज करतोय. आपल्याच पद्धतीने ते फुटवर्कचा वापर करतोय आणि चेंडू घेऊन जातोय. बॅक टू बॅक हे दडपण नक्कीच शिरगाव संघाला अडचणीत घेऊन जात आहे आणि आता अशक्यप्राय गोष्ट मला वाटतं 4 चेंडू 35 धावा. इथं चमत्कारच फक्त वाचवू शकतो तो शिरगाव संघाला या मैदानामध्ये. नक्कीच डॉट डिलिव्हरी बॅक टू बॅक 3 चेंडू बॉडी लँग्वेजचा वेध घेतोय. हा चेंडू बघितला आपण आदिनाथच्या गोलंदाजीवर. आता समीकरण एक औपचारिकता पाहायला लागेल कारण एक चमत्कारच या मैदानामध्ये शिरगाव संघाला तारणार्थ ठरू शकतोय. पण पाहूया 3 चेंडू 35. हो काय गोलंदाजी बघायला मिळते. बॅक टू बॅक निर्धाव चेंडूची सांगता होती. मला वाटतं षटक मिडॉन ओव्हर बघायला मिळतं की काय कारण काय प्रेशर असेल. शिरगाव संघ थोडा अडचणीत बघायला मिळतो. ज्ञानेश्वर 4 चेंडू रिलीज केले आपल्या स्पेसमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता करतोय अक्रॉस लाईननी आणि तदनंतर बघितलं तर 5 चेंडू निर्धाव. मला वाटतं सुवर्ण कॅश प्राइज येते की काय कारण एक चेंडू निर्धाव जर आता आजच्या दिवसामध्ये मेडॉन षटक आदिनाथच्या गोलंदाजीवर. पाहूया ओव्हर द विकेट साठी. सुरेख आणि निर्धाव षटक पाहायला मिळाला आदिनाथचं. तब्बल 35 धावांची बहारदार इनिंग खेळायची होती. 6 चेंडू आणि ते 6 चेंडू निर्णायक म्हणजे निर्धाव चेंडू. इथं विजय झालेला संघ मालीनगर अभिनंदन. हरलेल्या संघाचं शिरगाव संघाचं हार्दिक कौतुक. नक्कीच मॅन ऑफ द मॅच साठी ज्याला आम्ही आमंत्रित करतो तो मास्टर ब्लास्टर हार्ड हिटर फलंदाज म्हणजे